तुम्ही आज गावी आलात होळीसाठी, तर तुम्हाला 92-90च्या काय आठवणी आहेत का तुम्हाला? तो जलावला सांगायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये, पण एवढं मात्र खरं आहे की आम्ही त्यावेळेस या गोष्टी करत होतो ना, त्या आता जेव्हा आठवतात ना तेव्हा पूर्ण अंगातून शहारे येतात. आज जी मुलं एकत्र येतात, आम्ही एकत्र राहतो, एकत्र त्या गोष्टी करतो ना, ते पहिल्या काही दिवस राहिले नाहीत. आता आम्ही 10-10 किलोमीटर लांब जायचो लाकडीसाठी, लाकडं आणायचो, जंगलामध्ये ओढायचो, एन्जॉय करायचो, बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा. पण आम्ही त्या गोष्टी आता काही अक्षरशः बोलू शकत नाही. आठवण जर आली ना तर असं वाटतं की बाबा ती पोरं गेली कुठे. या आताची मुलं जी आहेत ना ती त्या फील्डमध्ये नाही, सगळी मोबाईलवरती असतात. त्या आठवणी वेगळ्याच होत्यात, काय सांगायचं तुम्हाला. पण मित्र हो, ह्याच्या पुढे कधी पण तुम्ही ह्या गोष्टी करा ना, त्या मागच्या आठवणी काढून ना मनसोक्त जगा आणि मनसोक्त एन्जॉय करा. माझं बाबच आहे माझा. साठी आलेले सगळे गावकरी आता इकडे बघू शकता. मारता झाला तुम्ही बघितलं असेल, पहिल्या होळीसाठी तुम्ही याला व्हिडिओ मध्ये बघितलं. म्हणा मग काय रे हे अनिल मामा. हा आता गाववाले सगळे आलेले तिकडं. सकाळपासून फोन वापरतो. बघू शकता ही शिवर तोडण्यात येते. हो त्या कुले आहेत, हुकानं द्या ना, हुकानं द्या बाबा. कुठलं काढायचं? मित्रांनो, जे कोण हाळकुंड चोरायला येत नाहीत तर त्यांच्या नावाने होळी हुकानं दिले जातात. इकडं आमच्या बाबांचं घर आहे. मित्रांनो, होळी आहे आज, तर ही आता होळीची व्हिडिओ कधीपर्यंत तुमच्यापर्यंत येईल काय माहीत नाही. तर आता आम्ही हाळकुंड वगैरे चोरायला चाललोय. तर आधी होळीच्या मैदानात जाऊया. हां हे बघा, हा आमचा भाचा आहे मानस. हाय. हां चला आता. हा आपला गावाचा कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यांचंही आगमन झालेलं आहे. ओढ गावाकडची अक्षय कासुर्डे धन्यवाद यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून असा आभार. सुंदर असं ते व्हिडिओ बनवून आपल्या मीडियावर टाकत असतात. अतिशय सुंदर असं त्यांचं व्हिडिओ नेहमी असतं. याच ठिकाणी गावातील प्रत्येक थोर मंडळी, लहान मंडळी असतील, त्यांचं ते व्हिडिओ मीडियापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम करत असतात. त्यांचंही मनापासून असा आभार. भैरवनाथांनी त्यांना अशीच चांगली शक्ती देऊ, धन्यवाद. त्यांचं अख्ख्या जगभरात नाव होऊ हीच परमेश्वर समोर प्रार्थना असतील. मित्रांनो, सगळ्यात मोठं जे डाम आहे तो लाकूड घेऊन आलेले आहे तिथं. हे पाहू शकता, हे बाकी आम्ही जमा केलेले तिथं. आणि सगळ्यात मोठा डाम जो आणलेला आहे तो यांनी आणलेला आहे. मित्रांनो, आपण आहे ना आता जंगलामध्ये आलेलो आहे. म्हणजे सगळ्यात मोठं होळीचं लाकूड आपण तोडायला आलोय. सर्वात मोठं म्हणजे हत्यारं वगैरे घेऊन आलेलं आहे ते तोडायसाठी. म्हणजे अख्खा गाव आहे याच्यासाठी आलेलं आहे इकडं. इकडं पाहू शकता आपले सागर विजनचे सर्व सागर गायकवाड यांचे आपण संकारसूरचा व्हिडिओ बघतच असतो. तर नसेल बघत तर नक्की बघा सागर विजन इंस्टाग्रामवर. आणि इकडे आपले गावकरी पण जमलेले तिकडं. अजून धमा नाही लागला त्याला. लाकूडच खराब आहे, करवत चांगला आहे.
मित्रांनो, तुम्ही म्हणाल की तुम्ही होळी लावताय पण निसर्गाची नुकसान करताय, झाडं वगैरे तोडताय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की हे झाड वीज पडलेली आहे झाडावरती आणि हे पूर्णपणे सुकलेलं आहे, म्हणजे याचा उपयोग काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण होळीसाठी घेऊन चाललेले लाकूड. तर आता सगळे गावकरी जमत चाललेले आहेत. बघा केवढं आहे, एकदम सरळ आहे आणि हे होळीसाठी सगळ्यात बेस्ट झाड आहे. पूर्ण सगळं सुकलेलं आहे. ते अजून एक मोठं पडलेलं आहे पण ते आमचा घास नाही न्यायला. करायचा ते वाला कसले आहे पण ते आंबा आहे वाटतं. होळी होणार त्याच्यावरती. मित्रांनो, इकडे बघू शकता हे जे तोडतायत ना, तर एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, हागणाऱ्याच्या बाजूला बसावं पण पाठी तोडणाऱ्याच्या नाही. उठा लांब व्हा. करवत घेतला पण काय करू, करवत चाले ना, वाकडा वाकडा जातोय मालकासारखा. कसा जातो, वाकडा वाकडा जातोय. ए भाऊ, हागणाऱ्याच्या बाजूला बसावं पण पाठी तोडणाऱ्याच्या नाही. मित्रांनो, इकडे पाहू शकता आपण लाकूड तोडतायत आणि इकडे एसटीचं आगमन झालेलं, आपली कोकणची लालपरी. ₹500 ₹500 आईच्या गावात सरळ झाडावरती चढणं मित्रांनो अवघड आहे. लाल चंदन पुष्पावालं, पुष्पा ट्रू. मित्रांनो काय आलंय, हे झाड आहे ना त्या झाडात अडकलंय. तर आपलं ते झाडाला आपल्याला त्रास नाही द्यायचा, जे अडकलंय ना तिथनं फांद्या तोडायचे. मित्रांनो पब्लिक बघा, मी आता वरती आलोय थोडासा. पब्लिक बघा, जागोजागी पब्लिक आहे. मला वाटतं जवळपास सगळं गावातलं पब्लिक इथं आलेलं आहे. किती पब्लिक आहे तुम्ही बघू शकता. अरे ते कुठे आहेत? काय आवाज आहे? लाकडं तर तोडता येतच, पण अर्धी लाकडं आहे ना भारवाज मध्ये आहेत आपल्या कोंबडोने फाट्यावरती. तर ते आणायला हे टेम्पो पाठवलाय आणि वरती वाजंत्रे आलेत. थांब, त्याला चढू दे. त्याला कोंबडोने फाट्यावरती आलो आणि अण्णांनी सगळ्यांना पाणी पाजलंय. पाण्याचा मारा केला, एकदम चिल्ड पाणी. वाजून दमलेत, वाजून दमलेत. मोहन बस कर. हा कोण आहे, तू दिसत नाही मागचा. बघू शकता नाऱ्याचा टेम्पो भारवामध्ये आपण फुल केलेला आहे. बघा किती लाकडं भरलेत. हे बघा, लग्नाला जसं लहानपणी आपण घेऊन जायचो वराड, तसे आता हे बसलेले आहेत. लहानपणीची यांनी आठवणी ताज्या केलेत. हे काय म्हणते दीदी ऐका. अरे हा भोऱ्या कधी बसला. मित्रांनो पाहू शकता सगळे आता हळकुंड भरपूर जमा झालेली आहेत आणि मारत्याचा आता खड्डा खाना घेतोय. पॉवरफुल मेहनत आहे. बाहुबली टाक तिथंच. आधीनच कुठे इकडं कौलं देखील आणतात. हे कौलं म्हणजे झाडाच्या फांद्या तोडून ठेवलेल्या असतात सुकत, त्याला कौलं म्हणतात आणि ती आता कौलं आणली जातात.
मित्रांनो आज होळीनिमित्त आज पुरणाचं जेवण आहे. होळी होळी पुरणाची पोळी आपण जे म्हणतो ना त्याच पद्धतीने इकडे बघू शकता हे चपात्या आणि पुरण आणि इकडं पुरणाच्या पोळ्या तळल्या जात आहेत. तळले नाही भाजल्या जातात तेच. म्हणतो तो नको. आणि इकडे बघू शकता डायनिंग टेबल सजलेलं आहे. बटाट्याची भाजी, इकडे काय आहे तूप, इकडं कालवण. तर मित्रांनो फायनली आपण होळीच्या मैदानावरती आलेलो आहे. तुम्ही मागाशी बघितलं असाल इथं सगळं खोदकाम चालू होतं आणि आता होळी रस्ता आहे तिकडे बघू शकता सगळे गाववाले एकजूट झालेत. सबस्क्रायबर आहेत हे भालाग्रे थांब. माझ्या चॅनलचं नाव काय आहे? दररोज बघतो तू. सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा. फायनली मित्रांनो होळी बघा रचून झालेली आहे एकदम लख्ख प्रकाशामध्ये आणि गवत अजून टाकतंय. अरे तिथं गवत आहे बा अजून. फायनली आहे ना आता पालखी आपल्या होळीच्या मैदानात